टायफॉइड, एंटेरिक फीवर पार्ट 3, साइन अँड सिम्टम्स, डायग्नोसिस, लॅबोरेटरी टेस्ट, MPW लर्निंग सेंटर. नमस्कार मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण सॅल्मोनेला टायफी हा जीवाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर रोग कसा निर्माण करतो म्हणजेच पॅथोजेन्सिस सविस्तर समजून घेतली. आज आपण टायफॉइडच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग शिकणार आहोत. रुग्णामध्ये कोणती लक्षणे दिसतात, टायफॉइडची ओळख कशी करायची, कोणत्या तपासण्या केल्या जातात कोणत्या तपासण्या केल्या जातात, व्हायरल टेस्ट म्हणजे काय, ब्लड कल्चरला गोल्ड स्टँडर्ड का म्हणतात, हे सर्व प्रश्न परीक्षेत वारंवार विचारले जातात आणि प्रत्यक्ष MPWच्या कामातही खूप महत्त्वाचे असतात. सगळ्यात अगोदर क्लिनिकल फीचर म्हणजे लक्षणे आपण बघूया. टायफॉइडची लक्षणे अचानक न दिसता हळूहळू वाढतात. यामुळे सुरुवातीला अनेक रुग्णांना सध्या तापाशी गोंधळ होऊ शकतो. सुरुवातीचे लक्षणे रुग्णामध्ये खालील लक्षणे दिसू शकतात: ताप, डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा, थकवा, भूक कमी होणे, मळमळ, पोटात अस्वस्थता. साधा व्हायरल ताप आणि टायफॉइडमध्ये काय फरक आहे? स्टेप लेडर फीवर, तापाची वैशिष्ट्ये. टायफॉइडमध्ये ताप अनेकदा हळूहळू वाढत जातो. उदाहरण: पहिला दिवस 99.F, दुसरा दिवस 100%, तिसरा दिवस 101%, चौथा 102 ते 103 टेम्परेचर. याला स्टेप लेडर पॅटर्न ऑफ फीवर असे म्हणतात. सलग 4 दिवसांची ताप वाढ. प्रत्येक रुग्णामध्ये हा पॅटर्न दिसलेच असे नाही, पण पारंपरिक वर्णात याचा उल्लेख असतो. आठवड्यानुसार लक्षणे. पहिला आठवडा: हळूहळू वाढणारा ताप, डोकेदुखी, अशक्तपणा, भूक मंदावणे, कोरडा खोकला काही रुग्णांमध्ये. ड्राय कफ. दुसरा आठवडा: ताप 103 ते 104 टेम्परेचरपर्यंत जाऊ शकतो. रुग्ण खूप सुस्त होतो. पोट फुगणे, बद्धकोष्ठा किंवा जुलाब, यकृत हा प्लीहा काढणे. काही रुग्णांमध्ये रोज स्पॉट दिसू शकतात. रोज स्पॉट म्हणजे काय? छाती किंवा पोटावर दिसणारे लहान गुलाबी रंगाचे पुळार. रोज स्पॉट्स हे टायफॉइडचे क्लासिक लक्षण मानले जातात, परंतु प्रत्येक रुग्णामध्ये ते दिसतील असे नाही. तिसरा आठवडा: उपचार न झाल्यास गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो. आतड्यात वळण म्हणजे अल्सर, आतड्यातून रक्तस्राव, आतडे फुटणे, इसेन्शियल परफॉरेशन, रेप्सिस, भ्रम. चौथा आठवडा: योग्य उपचार मिळाल्यास ताप कमी होतो, रुग्णांची प्रकृती सुधारू लागते. महत्त्वाची लक्षणे एक्झाम लिस्ट: सतत ताप, डोकेदुखी, अशक्तपणा, भूक कमी होणे, पोटदुखी, बद्धकोष्ठा, जुलाब, हेपॅटोस्प्लेनोमेगॅली, रोज स्पॉट. आता डायग्नोसिस निदान. फक्त लक्षणावरून टायफॉइडचे निदान निश्चित करता येत नाही. त्यासाठी इतिहास, शारीरिक तपासणी, प्रयोगशाळा तपासण्या आवश्यक असतात. लॅबोरेटरी डायग्नोसिस. ब्लड कल्चर म्हणजे गोल्ड स्टँडर्ड. रुग्णाच्या रक्तामध्ये सॅल्मोनेला टायफी शोधण्याची तपासणी. महत्त्व: पहिल्या आठवड्यात सर्वाधिक उपयुक्त. प्रतिजैविक अँटीबायोटिक सुरू करण्यापूर्वी नमुना घेतल्यास अचूक वाढते. हे बघा, असं रक्त घ्यायचं आणि त्याच्यामध्ये त्याला स्कॅन केल्यानंतर त्याच्यात सॅल्मोनेला टायफी हा जीवाणू दिसतात. ब्लड कल्चर इज इक्वल टू गोल्ड स्टँडर्ड टेस्ट. बोन मॅरो कल्चर. जर ब्लड कल्चर निगेटिव्ह आली तरी काही रुग्णामध्ये बोन मॅरो कल्चर पॉझिटिव्ह असू शकते. ही तपासणी अधिक संवेदनशील असते, पण सर्वत्र नियमित केली जात नाही. स्टूल कल्चर. विष्ठेमध्ये जीवाणू शोधले जातात, कॅरियर ओळखण्यासाठी उपयोगी. युरिन कल्चर. काही रुग्णामध्ये जीवाणू मूत्रातूनही आढळू शकतात. व्हायरल टेस्ट ही एक सेरोलॉजिकल टेस्ट आहे. यामध्ये
शरीराने तयार केलेल्या ओ आणि एच अँटीबॉडीज तपासले जातात. व्हायरल टेस्ट टायफॉईड निदान. लक्षात ठेवा, रोगाच्या सुरुवातीला व्हायरल टेस्ट नेहमी पॉझिटिव्ह येईल असे नाही. साधारण दुसऱ्या आठवड्यानंतर त्याची उपयुक्तता वाढते. केवळ व्हायरल टेस्टवर आधारित निदान करू नये. टायफॉईड टेस्ट ही जलद रॅपिड तपासणी आहे. IgM आणि IgG अँटीबॉडीज शोधल्या जातात. CBCमध्ये काही रुग्णांमध्ये व्हाईट ब्लड सेल्स कमी दिसू शकतात. हे सहाय्यक निकष आहेत, यावरून एकट्याने निदान होत नाही. डिफरंट डायग्नोसिस. टायफॉईडची लक्षणे खालील आजारांसारखी दिसू शकतात: मलेरिया, डेंगू, व्हायरल फीवर, लेप्टोस्पायरोसिस, स्क्रब टायफस. म्हणून योग्य तपासणी करणे आवश्यक आहे. MPW फील्डवर्क रोल. जर गावात सलग अनेक रुग्णांना दीर्घकाळ ताप येत असेल तर MPWने संशयित रुग्णांची नोंद करावी, रक्त तपासणीसाठी पाठवावे, सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तपासावी, क्लोरिनेशनची पाहणी करावी, आरोग्य शिक्षण द्यावे, आवश्यक असल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना उद्रेकाची माहिती द्यावी. क्विक रिव्हिजन. स्टेप लॅडर फीवर, रोज स्पॉट, हेपेटोस्प्लेमोगेली, ब्लड कल्चर गोल्ड स्टँडर्ड, व्हायरल अँटीबॉडी टेस्ट, स्टूल कल्चर कॅरियर डिटेक्शनमध्ये उपयुक्त, टायफॉईड यांनी रॅपिड सेरोलॉजिकल टेस्ट. एक्झाम बूस्टर MCQs. टायफॉईडच्या निदानासाठी गोल्ड स्टँडर्ड टेस्ट कोणती? ब्लड कल्चर. व्हायरल टेस्टमध्ये काय तपासले जातात? प्रतिपिंड अँटीबॉडीज. रोज स्पॉट साधारणपणे कुठे दिसतात? छाती आणि पोटावर. मित्रांनो, आज आपण टायफॉईडची लक्षणे, आठवड्यानुसार होणारे बदल, निदान आणि प्रयोगशाळा तपासण्या सविस्तर समजून घेतल्या. पुढील आणि अंतिम भागामध्ये आपण ट्रीटमेंट, उपचार, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, प्रतिबंध, वॅक्सिनेशन, MPWची भूमिका, आउटब्रेक मॅनेजमेंट आणि महत्त्वाचा प्रिव्हियस क्वेश्चन MCQs यांचा सखोल अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट करा. धन्यवाद. थँक्यू.